नमस्कार मैत्रिणींनो, सुनीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे तांदूळजा भाजी। तर ही रानभाजी आहे। ही शरीरासाठी पौष्टिक व आरोग्यदायी अशी भाजी आहे। तुम्हाला तर ती माहीतच असेल। तर मी त्याच्यासाठी भाजी निवडून स्वच्छ पाण्यात भिजत घातली आहे। ती धुवून घ्यायची आहे। त्यासाठी एक मोठा कांदा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि मिरच्या चिरून घेतल्या आहेत। आता कढईत तेल टाकून त्यामध्ये लसूण ठेचून टाकला आहे। त्यानंतर मिरची आणि आता त्यात कांदा टाकायचा आहे। तर ह्या भाजीचं महत्त्व म्हणजे ही भाजी पचनासाठी चांगली आहे। याच्यामुळे आपले पचन सुधारते, तसेच खाण्यासाठी पौष्टिक असतात। रानभाज्या ह्या खाण्यासाठी पौष्टिक असतात। आता मी कांदा चांगला परतून घेतला आहे। त्यात थोडीशी हळदही टाकायची आहे। हळदीमुळे आपली भाजी हिरवी अशी दिसते एकदम। आता भाजी टाकल्यानंतर ती चांगल्या प्रकारे हलवून घ्यायची आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचे। तर तुम्ही बघू शकता, मी याच्यात शेंगदाण्याचा कूटही टाकला आहे आणि भाजी शिजत आहे। आता आपली भाजी झालेली आहे। ती थोडीशी हलवून घ्यायची आहे। भाजी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे पटकन होणारी अशी ही भाजी। तशीच खाण्यासाठी ही पौष्टिक आणि पावसाळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध असते। तर तुम्ही एकदा तुम्ही तर करतच असाल, पण माझ्याप्रमाणे करून बघा। काही जणी याच्यात चण्याची डाळ वगैरे टाकतात, तर मी याच्यात कूट टाकलेला आहे। कूट टाकूनही खूप छान लागते ही भाजी। आणि आता मी गरमच वाढून घेतली आहे। आता ही तांदूळजा भाजी, चपाती आणि थोडी कारळ्याची चटणी असा आजचा मेनू आहे। तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी ती नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।